आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। मारीच, एका मानवानं आमच्या छावणीचा विध्वंस करून टाकला आहे। खल आणि दूषणला ठार केला आहे। एका मानवानं? कोण आहे तो? ऐकलं आहे अयोध्येचा कोणी राजकुमार आहे, राम, जो आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि आपली पत्नी सीता सोबत पंचवटीत राहायला आला आहे। त्याने आमची आवडती बहीण शूर्पणखेचाही अपमान केला आहे। तिचं नाक कापून तिला कुरूप बनवून टाकलं आहे। आम्ही मनात ठरवून टाकलं आहे, ज्यानं आमच्या बहिणीचं रूप बिघडवलं आहे, आम्ही त्याच्या सुंदर पत्नीला त्याच्यापासून हिरावून घेऊ, आमची राणी बनवू, आम्ही सीतेचं अपहरण करू। यासाठी आम्हाला तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे। माझं सहाय्य? हो, तू आपल्या मायेनं एका अद्भुत सुवर्ण मृगाचं रूप धारण कर। याची शिंग सोन्याची असतील, याची कातडी सुंदर असेल, जसा कुणी कधीही पाहिलेलाच नसेल। तुला बघून राम आणि लक्ष्मण सुद्धा शिकारीसाठी येतील। जर ते नाही निघाले तर सीता त्यांना अवश्य तुझ्या शिकारीसाठी पाठवेल। त्याच वेळी मी तिला झोपडीतून पळवून आणीन। बघ, त्या सुंदरीचं काय भाग्य आहे की वनातल्या झोपडीतून सरळ लंकेच्या राजमहालात पोहोचणार आहे। तिचं सौभाग्य आहे की नाही, परंतु आपलं दुर्भाग्य अवश्य जवळ येत आहे महाराज रावण। काय? हो लंकेश, आपण ज्याला एका छोट्याशा राज्याचा एक साधारण राजकुमार समजत आहात, त्या रामाचं महात्म्य आपण जाणत नाही। मला वाटतंय की कोणी तुमचा खरंच परमशत्रू आहे, ज्यानं आपल्याला हा सल्ला दिला आहे, कारण या दुष्कृत्यानंतर आपला कुळासहित नाश होईल। लंकेची वीट अन वीट हादरेल। आपण माझं ऐका आणि हे सर्व विसरून आपण लंकेला परत जा। आपल्या रंगमहालात एकाहून एक सुंदर राण्या आहेत, त्यांच्या बरोबर आनंदात जीवन घालवा। सीतारूपी ज्वालेला हात लावू नका, नाहीतर सर्व काही भस्म होईल। घाबरट मित्रा, शत्रूच्या महात्म्याचं वर्णन करून रावणाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस। रावण त्याच्या भीतीनं भय पण भयभीत होतं, जो काळाचाही काळ आहे। मी आपल्याला घाबरवायला सांगत नाहीये महाराज, मी खरंच सांगतो। मी रामाचा अलौकिक पराक्रम बघितलाय। मला एक बिनपात्याचा बाण मारला होता तेव्हा मी 100 योजन दूर समुद्राच्या ह्या बाजूला येऊन पडलो। तो साधारण मानव नाहीये। इतका तरी विचार करा की ज्यानं तडका आणि सुबाहूचा वध केला, शिवांच्या ज्या धनुष्याला मोठ्यात मोठा वीर उचलू नव्हता शकला ते सहजच तोडून टाकलं, खर आणि दूषण सारख्या योद्ध्यांना त्यांच्या विशाल सेनेबरोबर संपवून टाकलं, तो काय सामान्य माणूस असू शकेल? महाबली, आपण त्यांच्या शत्रुत्वाचा विचार सोडूनच द्यावा। ह्यातच आपलं आणि आपल्या राज्याचं भलं आहे। मारीच, आम्ही तुझ्याकडून उपदेश घ्यायला नाही आलो। त्यानं तुझ्या मातेचा वध केला, त्याच्या प्रती तू प्रेम दाखवतोयस? प्रेमासाठी नाही राजा, मी विनाशाच्या भीतीनं हे सांगतोय। बय, तू कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस? जर राम साधारण माणूस नसेल
तर काय रावण साधारण पुरुष आहे? रावण ज्याच्या भीतीनं देवतांचाही थरकाप होतो, तो कैलास पर्वताला उचलण्या इतका शक्तिमान आहे, स्वतः यमराज सुद्धा ज्याचा दास आहे. रावण अर्थात एको अहम भीत्यो न अस्ति, न भूतो न भविष्यति. हे सर्व जे आपण ऐकवत आहात ते सत्य आहे, परंतु हे विसरू नका, या साऱ्या शक्ती आपण पुण्यकर्मांनी मिळवल्या आहेत. आणि जेव्हा कुणी आपल्या शक्तीचा प्रयोग पापकर्मांसाठी करू लागतो, तेव्हा तीच शक्ती त्याला धोका देऊ लागते. मी आपला मामाही आहे, म्हणूनच आपल्याला नीतीची गोष्ट सांगत आहे. जी स्त्री आपल्या इच्छेनं येत नाही ती अग्नीची ज्वाळा असते. का एका जळत्या निखारेला हृदयाशी घेऊ पाहता आहात? बस मारीच, उपदेशाची आता सवय नाही या त्रिलोकवीर रावणाला. आम्ही तिन्ही लोकांचे राजे आहोत. विश्वातल्या सर्व सुंदर गोष्टीवर आमचा अधिकार आहे. आमच्यासाठी काही फरक नाही, सर्व काही आमचं आहे. आम्हाला नीती शिकवू नका. शक्तिशाली पुरुष जे करतो त्यालाच नीती म्हणतात. शक्तीचं सर्वात विनाशकारी रूप पण हेच आहे. ज्याचं आपण प्रदर्शन करीत आहात तेच विनाशाचं मूळ आहे. राजन, तू नीतीच्या गोष्टी करतोस आणि इतकी नीती पण कळत नाही की राजासमोर युक्तिवाद नाही करत. असा राजा जो आपल्या हितचिंतकांचं म्हणणं ऐकायला तयार नसतो, तो स्वैराचारी, आतताई ओळखला जातो आणि शेवटी नाशवंत होऊन जातो. आपल्या बुद्धिमान मंत्र्यांनी याविषयी आपल्याला काहीच सल्ला नाही दिला. ज्या राजाला आपलं बाहुबळ, आपल्या शक्तीवर भरोसा नसतो, तोच मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये अडकून राहतो. मंत्र्याचं काम आहे राजाच्या आज्ञांचं पालन करणं, आज्ञा देणं नाही. ज्या मंत्र्याला स्वतःचं हित पाहायचंय त्यानं खरं तर राजांना विचारल्यावरच स्वतःचं मत द्यावं, तेही नम्रतापूर्वक हात जोडून. रावणासमोर केवळ अनुकूल, मधुर आणि आवडणाऱ्या गोष्टीच बोलाव्या. असे राजेच आपल्या गर्वानं आणि अहंकारानं आपला सर्वनाश करून घेतात. केवळ प्रिय गोष्टी बोलणारे तर चहूकडे सापडतात. अप्रिय परंतु हितकारक सांगणारे आणि ऐकणारे दोघं दुर्लभ असतात. सुलभा पुरुषा राजन संततः अप्रियवादिना, अप्रियस्यश्च पश्यस्य श्रोता वक्ताः च दुर्लभा. मारीच, आम्हाला शास्त्र शिकवू नकोस, नाही तर कदाचित असं होईल की राम सीतेच्या आधी तूच आमच्या रागाचा बळी ठरशील. निर्णय घे, आमच्या हातून मरायचंय की आमच्या आज्ञेचं पालन करायचंय. हर प्रकारे आज माझा मृत्यू निश्चित आहे, परंतु राजाच्या हातून अपराधी म्हणून मरण्यानं कलंक लागतो. त्यापेक्षा रामासारख्या शत्रूच्या हातून मेल्यानं वीरगती तर प्राप्त होईल. चला महाराज, सेवक आपल्या आज्ञेचं पालन करेल.
आर्यपुत्र, आर्यपुत्र, लक्ष्मण, लक्ष्मण दादा, या लवकर या. एक अद्भुत दृश्य पाहिलं मी. काय झालं सीते? एक अलौकिक हरिण आपल्या आश्रमाबाहेर फिरतंय. अलौकिक हरिण? हो. कुठे आहे? या लवकर या. या ना स्वामी, या लवकर या. पहा पहा, तो निसर्गाची अद्भुत कलाकृती, ते मोहक हरण. असं वेगळं हरण कधी पाहिलंय? त्याची शिंग पहा, वाटते सोन्याची आहे. त्याची कातडी पण सोन्याची आहे. खरंच अद्भुत, विलक्षण. पाहिलंच लक्ष्मण? पाहतोय दादा. स्वामी, याला काहीही करून पकडा ना. ओहो, किती सुंदर हरण आहे. पकडून काय करशील कल्याणी? याला अयोध्येला घेऊन जाऊ. पाहून सर्वजण आश्चर्याने थक्क होतील. याच्या पायात घुंगरू बांधीन. जेव्हा महालात छम छम होईल ना, तेव्हा मातांना किती आनंद होईल. नाहीतर वनवासाची स्मृती म्हणून भरत दादांना भेट देऊन टाकीन. जा ना, लवकर पकडून आणा ना. लक्ष्मण, तुझ्या वहिनीची इच्छा पूर्ण करावीच लागेल. वास्तवात हे आहेही खूप सुंदर. याचं रूपच ह्याचा शत्रू ठरत आहे. दादा, याच्यावरचं वहिनीचं प्रेम आपल्याला कुठल्या संकटात न टाको. मला तर हे सुवर्णमृग मायावी वाटतंय. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, अनैसर्गिक आहे, असंभव आहे. या सृष्टीत असंभव काहीच नाही लक्ष्मण. जे काही तू कल्पनेत पाहू शकतोस ते या ब्रह्मांडात कुठे ना कुठे घडलेलंच आहे. ज्ञानी आणि विज्ञानी सुद्धा सृष्टीचं सारं रहस्य नाही जाणत. म्हणून ह्यानं ही सृष्टी खोटी नाही ठरत. परंतु दादा, जे निसर्गाच्या विरुद्ध आहे. निसर्गाच्या विरुद्ध काहीच नसतं लक्ष्मण. भारद्वाज ऋषींच्या घरी पुत्र रूपात सुवर्ण शरीराचं साधस नव्हतं का जन्मलं? अशाच प्रकारे सहस्त्र कोटी रूपात जीव मिळतात लक्ष्मण. आणि ईश्वराच्या मायेपुढं ज्ञान विज्ञानाचा तर्क काम नाही करत. भगवंतांची माया असू शकते, पण ही तर मला एक राक्षसी माया वाटतेय. आठवतंय दादा, एकदा दंडकारण्यात कितीतरी राक्षस अशाच प्रकारे आले होते. ओहो, आता तुम्ही अशाच प्रकारे तर्क करीत राहिलात ना, तर तितक्यात हरिण पळून जाईल. आपण माझी एवढीशी इच्छा पूर्ण नाही करू शकत. लक्ष्मण, बहुधा सीता हरिण मिळवल्याशिवाय ऐकणार नाही. मी आत्ताच जातो. जर हरिण हातात जिवंत सापडलं नाही तर काय? त्याचं मृगाजन किती सुंदर आहे. आपल्या पूजेत आसन म्हणून कामी येईल. दादा, मला अजूनही शंका वाटते. ही कोणती राक्षसी माया तर नाही ना? जर राक्षसी असेल तर त्याचा अंत होणंही आवश्यक आहे. लक्ष्मण, तू पर्णकुटीत सीतेजवळ तिचं रक्षण करण्यासाठी राहा. तुझी शंका कदाचित योग्यही ठरेल. मी जानकीची इच्छा पूर्ण करायला त्या कांचन मृगाच्या मागे जातो. जिवंत किंवा मारून त्वरित परत येतो. परंतु लक्ष्मण, सावध राहा. वनात बरेच राक्षस फिरत असतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत सीतेला एकटी नको सोडूस. जशी आज्ञा दादा. मृगा
तू ऐकलंस? वाचवा! वाचवा! तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवत आहेत. ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत. त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे. कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार. लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी. तरी तू इथेच उभा आहेस. जा लक्ष्मण, जा. जाऊन त्यांना वाचव. लक्ष्मण, काय झालं? तू जात का नाहीयेस? कारण मला माहितीये दादा कुठल्या संकटात सापडूच शकत नाही. वहिनी, आपल्या स्वामींना देव, असुर, राक्षस कोणीच हरवू शकत नाही. हा कदाचित दादांचा आवाज नसेल, काहीतरी भ्रम आहे. आपण इतके अधीर होऊ नये वहिनी. धीर धरा. जिचा पती संकटात असेल आणि मदतीसाठी बोलावत असेल, तिला तू धीर धरायला कसं सांगू शकतोस? लक्ष्मण, का तू राक्षसांच्या भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी जात नाहीयेस? मी तुला इतका घाबरट कधीच समजले नव्हते. वहिनी, आपल्या भावाच्या समोर सारखं धनुष्य उचलून शौर्याच्या बढाया मारत असतोस, आणि आज जेव्हा खरंच शौर्य दाखवायची संधी आली तर घाबरलेल्या उंदराप्रमाणे आपल्या बेळातून निघत नाहीयेस तू. वहिनी, वहिनी, आपण असं काही बोलू नका. आपल्याला माहित नाही की आपण काय बोलताय. मी चांगली ओळखते तुला. ज्या भावाने तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तर तू भिवून आपल्या वहिनीच्या पदराखाली येऊन लपलास. आता यावेळी तुझं हेच कर्तव्य आहे. माझं एकच कर्तव्य आहे, माझे थोरले बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करणं. आणि ते मला सांगून गेले की मी तुमच्या रक्षणासाठी इथेच राहावं. म्हणून मी आपल्याला कोणत्याही स्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. माझं रक्षण, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून या वनात राहायला आले, ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू नाही शकत, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तेव्हा माझं रक्षण करण्याचा काय उपयोग? लक्ष्मण, जर त्याचं काही बरं वाईट झालं तर मी एक क्षण सुद्धा जिवंत नाही राहू शकत. मग माझ्या मृत शरीराचं रक्षण करीत राहा आणि पाळत राहा भावाची आज्ञा. वहिनी, तुम्ही समजत का नाही आहात? दादांवर काही संकट येऊच शकत नाही. 3 लोकात असा कोणीही वीर नाही जो त्यांचा पराभव करू शकेल. हे काय दुर्दैव आहे वहिनी की आपली बुद्धी इतकी हीन झालीये. जिच्या पतीचे प्राण संकटात असतील अशा स्त्रीचे याहून मोठं दुर्दैव अजून काय असणार? आज तू माझ्याशी वाद घालतोयस. हट्टीपणा तर तू नेहमीच करतोस, पण आपल्या घाबरटपणामुळे माझी अवज्ञा पण करशील याची मला अपेक्षा नव्हती. वहिनी, आपण मला घाबरट म्हणू नका. घाबरट नाहीयेस तर माझ्या आज्ञेचं पालन कर. वहिनी, आपण हट्ट करू नका. काहीतरी अघटित होऊ शकतं. तू गेला नाहीस तर अघटित घडणारच आहे. लक्ष्मण, बोलण्यात वेळ घालवू नकोस. ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे. प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये. दे ना. धनुष्यबाण पण मला नाही देणार. ठीक आहे, मी अशीच जाते निघून. तू इथेच वहिनी, माझा इतका अंत नका पाहू. नुसतं बोलू नकोस, कृती कर, कृती. ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस
रस रस किती मन भावे